नमस्कार. आज दौऱ्यावर असताना जे काही आपल्या संगमनेर खुर्दमधील लोखंडे आर्ट्स आणि श्री गणेश मूर्ती कारखाना या ठिकाणी येण्याचा योग भेटला. कारण की खूप दिवसापासून म्हणजे या मागेही भेट दिली, पण आता प्रत्येक अपेक्षा आतुरता ही आपल्याला गणपतीच्या आगमनाची असते. ज्याप्रमाणे आषाढी वारी झाली की आषाढी वारी नंतर श्रावण महिना, महादेव, त्याच्यानंतर जी काही गणपतीची आतुरता लागलेली असते आणि हे गणपतीसाठी आपण बघतो की प्रत्येकाला फार अपेक्षा असते की आपल्या घरात ह्या वर्षी नवीन काय, म्हणजे गणपती बाप्पा कशावर नारळावर विराजमान झालेले असतील किंवा जास्वंदीच्या फुलात असतील, गाईवर असतील, म्हणजे अशा मोरावर असतील, अशा असंख्य प्रकारचे विविध दर्शन आपल्याला वाटतं की आपल्या घरात पण आपण लालबागचा राजा असेल, दगडूशेठ हलवाई गणपती असेल, म्हणजे कुठलं ना कुठलं गणपती आपण घरात आणायचं. ही छोट्या मुलांपासून तर मोठ्या माणसांपर्यंत प्रत्येकाची त्याच्यावर चर्चा असते. आणि खरं तर ही फक्त आपल्याला असं वाटतं की आपल्याकडं गणपती असेच पाहिजे तसे, पण ती खरी कलाकृती सादरण्याचं काम जे कसं होतं, त्याचं अचूक काम कसं असतं, यासाठी मला आज इथे येण्याचा योग भेटला. आणि खरंच खूप छान काकांचं काम असेल, काकांचा मुलगा असेल, त्यांना हातभार लावणारे त्यांचे घरचे बायको असतील, मुलं असतील, खरंच हे खूप आखीव रेखीव मूर्ती बनवण्याचं काम इथे होतं. आणि आपल्या मनात जे मूर्ती आहे त्या मूर्ती आज इथे आपल्याला बघायला भेटत आहे. अजूनही काम सुरुवात चालू आहे. आता प्रत्येक बघतोय आपण की मूर्ती बनवल्यात, फक्त रंग भरण्याचं काम चालू आहे. आणि आज इथे येऊन मला पण एक वेगळा अनुभव शिकायला भेटला आणि एक वेगळा अनुभव मी पण घेतला आहे की आज इथे खूप छान अशी छत्रपती महाराजांची जशी प्रतिकृती आहे त्याप्रमाणे यांनी सिंहासनावर बसलेली आज मूर्ती इथे बनवलेली आहे. आणि तिचं पण थोडंसं रंगकाम करण्याचा आनंद भेटला. त्याचप्रमाणे जास्वंदीच्या फुलामध्ये पण मूर्ती बसवली, त्याचं पण म्हणजे हे कुठंतरी धारीव कोरीव काम इथे बघायला भेटते. आज त्यांचं सुद्धा JD आर्टमध्ये शिक्षण झालेलं आहे. पण आश्चर्याची गोष्ट अशी आहे की काकांनी जरी JD आर्टमध्ये शिक्षण घेतलं आहे, पण त्यांच्या घरात बायको असेल, मुलं असतील, त्यांनी शिक्षण न घेता वडिलांचं कसे वडील काम करताय त्यांच्या पाठोपाठ आपण सुद्धा तसंच काम केलं पाहिजे. म्हणून आज दादानी सुद्धा इतकं छान दादाचं काम पण आहे. संधी भेटली की त्या मूर्तीला मी पण थोडंसं रंगकाम केलं आहे आणि मला पण त्याचा आज एक वेगळा अनुभव शिकायला भेटला. तर नक्कीच मी सर्व संगमनेरकरांना हे सांगू इच्छिते की आपल्याला सुद्धा आपल्या मनातील जे गणपती बाप्पा पाहिजे आहेत त्या सर्व मूर्ती आज इथेच आपल्याला भेटतील. तर अवश्य इथे लोखंडे आर्ट्स अँड श्री गणेश मूर्ती संगमनेर खुर्द या ठिकाणी भेट देऊन तुम्ही सुद्धा इथे गणपती बाप्पाचं बुकिंग करावं आणि गणपती बाप्पाला आपल्या घरी थाटामाटात आगमनाने त्यांचं स्वागत करावं आणि घेऊन जावं, हीच अपेक्षा. धन्यवाद.